नमस्कार मित्रांनो, मराठी व्याकरण अभ्यासात नामांचे प्रकार, नाम, लिंग, वचन, विभक्ती आपलं बघून झालं होतं. आज आपण बघणार आहोत सर्वनाम. तर आजच्या व्हिडिओत आपण काय बघणार? सर्वनाम म्हणजे काय, सर्वनामाचे प्रकार आणि सर्वनामाच्या महत्त्वाच्या नोंदी. चला तर मग करूया सुरुवात सर्वनामाला. सर्वनाम म्हणजे काय? काय सर्वनाम म्हणजे? नावातच आहे सर्वनाम. सर्व प्रकारच्या नामांऐवजी येणारा शब्द. हो, सर्व प्रकारच्या नामांऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम. सर्व प्रकारच्या नामांऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम. मग आता या सर्वनामाच्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत, त्या आपण लक्षात घेऊया. जसं की सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो. ज्या नामाऐवजी ती वापरली जातात त्याच नामाचा अर्थ त्या सर्वनामाला प्राप्त होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, सर्वनामे वाक्यात एकटी येत नाहीत. अगोदर नाऊन येतं, म्हणजे अगोदर नाम येऊन जातं आणि मग त्या नामानंतर येणारा शब्द हा सर्वनाम असतो. म्हणजे याचा अर्थ वाक्यात अगोदर नामाचा उल्लेख झालेला असेल आणि मग त्यानंतर सर्वनामाचा उल्लेख होतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, नामाचा प्रतिनिधी म्हणून येतात. दे रिप्रेझेंट अ नाउन. ते नाउनला रिप्रेझेंट करतात, ते नामाचा प्रतिनिधी म्हणून येतात. स्वतःची लिंग वचन ओळख नसते. सर्वनामाला स्वतःची लिंग वचन ओळख नसते. जे नामाचे लिंग, जे नामाचे वचन, तेच सर्वनामाचे लिंग आणि वचन असते. म्हणजे याचा अर्थ नाम जर विकारी आहे, नामाऐवजी येणारा सर्वनाम हा सुद्धा विकारी आहे. विकार म्हणजे बदल. ज्यात लिंग वचन विभक्तीनुसार बदल होतो त्याला आपण विकारी म्हणतो. सर्वनाम हा विकारी शब्द आहे. आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट, तिन्ही लिंगात आणि दोन्ही वचनात येतात. सर्वनाम तिन्ही लिंगात येतात. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी आणि दोन्ही वचनात, एकवचनी आणि अनेकवचनी. म्हणून म्हटलं तुम्हाला की सर्वनाम हा विकारी शब्द आहे. चला तर मग आपण आता सर्वनामांचे प्रकार बघूया. सर्वनामांचे एकूण 6 प्रकार आपण बघणार, कारण की परीक्षेमध्ये तुम्हाला सर्वनाम अधोरेखित केलेलं असेल आणि त्याचा प्रकार तुम्हाला ओळखावा लागेल. पण सर्वनामाचे प्रकार बघण्याआधी पुरुष ही संकल्पना काय आहे ती आपण बघून घेऊया. बोलणारा, ऐकणारा आणि ज्याच्याविषयी बोलले जाते त्याला व्याकरणात पुरुष असं म्हणतात. काय म्हटलं आपण? व्याकरणात बोलणारा, ऐकणारा आणि ज्याच्याविषयी बोलले किंवा लिहिले जाते त्याला पुरुष असं म्हणतात. व्याकरणात बोलणारा, बोलणारा म्हणजे प्रथम पुरुष. जो बोलतोय तो प्रथम पुरुष. जो ऐकणारा आहे तो द्वितीय पुरुष, म्हणजे फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सन, जे इंग्लिशमध्ये बघितलं तेच. कारण की कुठल्याही भाषेमध्ये आपण 3 पुरुष वापरतो. बोलणारा प्रथम पुरुष, ऐकणारा द्वितीय पुरुष आणि ज्याच्याविषयी किंवा जिच्याविषयी बोलले जाते तो तृतीय पुरुष. आता 2 मुलं एकत्र आल्यानंतर ते कोणाविषयी बोलणार हे वेगळं मी सांगायची गरज नाही आहे. तृतीय पुरुष. आता मुद्दाहून आपण ती का घेतलं? याचा अर्थ लौकिक अर्थातला पुरुष हा फक्त मेल असतो आणि व्याकरणातला पुरुष स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुंसकलिंगी, तो तिन्ही लिंगी आणि दोन्ही वचनात येतो. म्हणजे व्याकरणातला पुरुष ही संकल्पना वेगळी आहे आणि लौकिक अर्थातला पुरुष म्हणजे हा फक्त मेल ह्युमन बिईंगसाठी आपण तो वापरतो. याचा अर्थ बोलणारा, ऐकणारा आणि ज्याच्याविषयी बोलले किंवा लिहिले जाते त्याला व्याकरणात पुरुष असं म्हटलं जातं. बरोबर आहे? हां, हे का घेतो आपण? कारण की यावरनं मग पहिलाच प्रकार आपल्याला समजायला सोपा जाईल. एकूण 6 प्रकार आपण बघणार आहोत. पुरुषवाचक सर्वनामे पहिला प्रकार. दुसरा आपण बघणार दर्शक सर्वनामे. तिसरा आपण बघणार संबंधी सर्वनामे. चौथा आपण प्रकार बघणार आहोत प्रश्नार्थक सर्वनामे. 5वा प्रकार आपण बघूया अनिश्चित सर्वनामे आणि शेवटचा बघूया आपण आत्मवाचक सर्वनामे. ही सर्वनामांची मुख्य 6 प्रकार आपण बघणार आहोत. चला एक एक करून आपण समजून घेऊया. पुरुषवाचक सर्वनामे. प्रथम, द्वितीय, तृतीय पुरुष यांच्याविषयी येणारे सर्वनाम म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम. म्हणजे इंग्लिशमध्ये पण तेच होतं ना. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन यासाठी जे प्रोनाउन्स येतात त्यांना आपण पर्सनल प्रोनाउन्स म्हटलं तर बस तेच मराठीमध्ये आहे पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम, द्वितीय आणि तृतीय पुरुष यांच्याविषयी येणारी सर्वनाम. मग प्रथम पुरुषात एकवचन आणि अनेकवचन दोन्ही आपण बघूया. म्हणजे मी आणि आम्ही,
मी आणि आम्ही म्हणजे आय आणि वी. द्वितीय पुरुष तू आणि तुम्ही, इंग्लिशमध्ये दोन्हींना आपण यूज म्हटलं होतं. आणि तृतीय पुरुष ही शी इट, तो ती ते, तो ती ते. आणि अनेक वचनात ते त्या आणि ती, ते त्या आणि ती. आता इंग्लिशमध्ये आपण फक्त दे वापरतो, पण इथे तोच अनेक वचन आपण घेतो ते, तीच अनेक वचन घेतो आपण त्या, आणि तेच अनेक वचन घेतो आपण ती. म्हणजे याचा अर्थ प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष या तीन पुरुषांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांना आपण पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो. यातली एक महत्त्वाची नोंद फक्त लक्षात घ्या. आपण या सर्वनामाची गंमत, आपण हे जे सर्वनाम आहे हे तिन्ही लिंगात आणि दोन्ही वचनात आपण वापरतो. आपण हे पुरुषवाचक सर्वनाम म्हणून, आपण हे पुरुषवाचक सर्वनाम म्हणून तिन्ही पुरुषात आणि दोन्ही लिंगात. याचा अर्थ आपण मी म्हणूनही वापरणार, आम्ही म्हणूनही वापरणार, तू म्हणूनही वापरणार, तुम्ही म्हणूनही वापरणार, तो म्हणूनही वापरणार आणि ते म्हणूनही वापरणार. कसं काय बघूया, उदाहरणासह बघूया. प्रथम पुरुष एकवचनी, प्रथम पुरुष एकवचनी. तुझ्या सांगण्यावरून आपण तिला त्रास देणार नाही. म्हणजे आपण तुझ्या सांगण्यावरून मी तिला त्रास देणार असं नाही म्हणतं, तुझ्या सांगण्यावरून आपण तिला त्रास देणार नाही, पण तिलाही समजून सांग भावा. म्हणजे ऑफकोर्स हे जे आहे तुझ्या सांगण्यावरून आपण तिला त्रास देणार नाही, म्हणजे प्रथम पुरुष एकवचनी म्हणून वापरला. आणि अनेक वचनी म्हणून, आज रात्री आपण नाटकाला जात आहोत. आज रात्री आपण म्हणजे आपण सर्व अनेक वचन अर्थाने तो वापरला. द्वितीय पुरुषात बघा, समजा सुनेकडनं काही चूक झाली आणि सासू ती चूक समजा सुधारते किंवा बोलते, तर सासू उपरोधाने सुनेला काय म्हणेल बघा, आपण जरा वेळ शांत बसाल का. सासू सुनेला उपरोधाने आपण जरा वेळ शांत बसाल का, म्हणजे तू जरा वेळ शांत बसशील का असं न म्हणता आपण जरा वेळ शांत बसाल का. त्यावेळेस सुनेने समजून घ्यायचं ज्या बाईला आपण आई म्हणतो ती सासूपणावर उतरलेली आहे. क्लिअर. अनेक वचन म्हणून बघा, सर आपण मला फोन केला होता का. म्हणजे आपण आदरार्थी अनेक वचन घेतो आपण. सर आपण मला फोन केला होता का, म्हणजे सर तुम्ही मला फोन केला होता का असं नंतर आपण मला फोन केला होता का. आणि तृतीय पुरुषात बघा, एक वचनी, रिधिमाने मला बागेत बोलावले आणि आपण आलीच नाही, म्हणजे ती आलीच नाही म्हणता रिधिमाने मला बागेत बोलावले आणि आपण आलीच नाही. अनेक वचन म्हणून बघा, मंत्र्यांनी पत्रकारांना बोलावले आणि आपण भेटीसाठी मात्र पंतप्रधानांकडे गेले. प्रत्यक्ष इंद्राचा जर बोलवणं आलेलं असेल तर मंत्र्यांना जावंच लागेल. मंत्र्यांनी पत्रकारांना बोलावले आणि आपण भेटीसाठी पंतप्रधानांकडे गेले, म्हणजे याचा अर्थ ते या अर्थाने आपण वापरलाय. म्हणजे आपण हे पुरुषवाचक सर्वनाम म्हणून तिन्ही पुरुषात आणि दोन्ही लिंगात आपण वापरतो. राहील लक्षात. दर्शक सर्वनामे इंग्लिशमध्ये ज्याला म्हटलं तर आपण डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रनाउन्स, दिस, दॅट, दीज आणि दोज, अगदी बरोबर त्याच अर्थाने आपण मराठीमध्ये दर्शक सर्वनाम वापरतो. जवळची किंवा दूरची व्यक्ती अथवा वस्तू दाखविण्यासाठी, जवळची किंवा दूरची व्यक्ती किंवा वस्तू दाखविण्यासाठी ज्या सर्वनामांचा वापर केला जातो त्यांना दर्शक सर्वनामे म्हणतात. कोणती दर्शक सर्वनामे. जवळची व्यक्ती किंवा वस्तू दाखवायची एक वचनी आणि अनेक वचनी. आधी एक वचनी बघूया आपण. हा, ही, हे, म्हणजे दिस, हा, ही, हे. अनेक वचन, दीज, हे, ह्या आणि ही. दूरची व्यक्ती किंवा वस्तू दाखवायची असेल, दॅट या अर्थाने मराठीमध्ये आपण काय वापरतो, तो, ती, ते. आणि दोज या अर्थाने अनेक वचन म्हणून, ते, त्या आणि ती. म्हणजे अगदी साधं सोपं आहे. धीस, दॅट, दीज आणि दोज यांचे जे मराठी सर्वनाम आहेत यांना आपण दर्शक सर्वनाम म्हणतो. राईट लक्षात. याची महत्त्वाची नोंद बघा दर्शक सर्वनामाची. दर्शक सर्वनाम बघ आणि बघा या क्रियापदापूर्वी आपण वापरतो. बघ आणि बघा या क्रियापदापूर्वी दर्शक सर्वनामाचा वापर करतात. हा, ती बघ तुझी मैत्रीण, ती बघ तुझी मैत्रीण, की ही बघ तुझी मैत्रीण. तो बघा सूर्योदय,
हा बघा माझा नवा मोबाईल, हे बघ तुझे पुस्तक, ही बघ तुझी वही. म्हणजे बघ आणि बघा या क्रियापदापूर्वी दर्शक सर्वनामाचा वापर केला जातो. तिसरा प्रकार संबंधी सर्वनाम. यस, रिलेटिव्ह प्रनाउन. रिलेटिव्ह प्रनाउन वाक्यात पुढे येणाऱ्या सर्वनामाचा संबंध दाखवणारे जे काही सर्वनाम असेल त्याला संबंधी सर्वनाम म्हणतात. वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणारे. याचा अर्थ वाक्यात पुढे जाऊन दर्शक सर्वनाम येणार आहे, पण त्या दर्शक सर्वनामाचा संबंध दाखवण्यासाठी वाक्यात जे काही सर्वनाम येतं त्याला संबंधी सर्वनाम म्हणतात. एक वचनात जो, अनेक वचनात आपण वापरतो जे. जी अनेक वचन आपण वापरतो ज्या, आणि जे अनेक वचनात आपण वापरतो जी. म्हणजे जो, जे, जी, ज्या, जे आणि जी. उदाहरण बघा मग तुमच्या लक्षात येईल. पुढे दर्शक सर्वनाम येणार आहे, त्याचा संबंध आधीच बघा. जो मेहनत घेतो तो यशस्वी होतो. तो हे पुढे दर्शक सर्वनाम आला, जो मेहनत घेतो तो यशस्वी होतो. अनेक वचनातलं उदाहरण बघा. जे राबतात ते सुखी होतात. जे राबतात ते सुखी होतात. जी रडेल ती हरेल. जी रडेल ती हरेल. ज्या येथे येतील त्या जिंकतील. ज्या येथे येतील त्या जिंकतील. जे चकाकते ते सारे सोने नसते. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. जे चकाकते ते सारे सोने नसते. आणि जी रांगतात ती सगळी बाळ नसतात. जी रांगतात ती सगळी बाळ नसतात. म्हणजे तुमची एक गोष्ट पुन्हा लक्षात आली असेल, जिथे आपण हे संबंधी सर्वनाम वापरलेले आहेत ते मिश्र प्रकारचं वाक्य असतं. यस, ते मिश्र वाक्य असतं. प्रश्नार्थक सर्वनामे. प्रश्न विचारण्यासाठी कोण आणि काय ज्यावेळेस आपण हे सर्वनाम वापरतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनाम म्हणतात. वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरली जाणारी सर्वनामे म्हणजे प्रश्नार्थक सर्वनामे. यस, इंट्रॉगेटिव्ह प्रनाउन असं आपण इंग्लिशमध्ये म्हटलं होतं त्यांना. काय आणि कोण. काय आणि कोण. वस्तूसाठी काय आणि व्यक्तीसाठी कोण. वस्तूसाठी काय आणि व्यक्तीसाठी कोण. काय हे वस्तूसाठी आहे, मग काय वस्तूसाठी असल्या कारणाने याला विभक्ती प्रत्यय लागत नाही. कोण व्यक्तीसाठी असल्या कारणाने याला मात्र विभक्ती प्रत्यय लागणार. हा, कोण म्हणजे प्रथमा, ज्याला विभक्ती प्रत्यय नाही आहे. कोणाला, सला ते सला ना ते म्हणजे द्वितीयाचं आपण लावलेलं आहे. कोणास, कोणाचे, कोणाला, कोणाची. म्हणजे ऑफकोर्स आपण ज्यावेळेस विभक्तीचे प्रत्यय लावू शकतो कोणला ते व्यक्तीसाठी असतात, आणि वस्तूसाठी असल्यावर विभक्तीचे प्रत्यय लागत नाही. उदाहरण बघा. तुझ्या हातात काय आहे. तुझ्या हातात काय आहे. तू कोणाला विचारलेस. तू कोणाला विचारलेस. बरोबर आहे. मी कोण आहे. मी कोण आहे. कोहम. आणि मग तुम्ही म्हणाल सर काय आणि कोण सोडून बाकी मग काही जी सर्वनामे आहेत प्रश्नार्थक ही विशेषण किंवा क्रिया विशेषणाचं काम करतात. इतर प्रश्नार्थक शब्द विशेषण व क्रिया विशेषण म्हणून वापरले जातात. ते विशेषण किंवा क्रिया विशेषणाचं काम करतात. फक्त काय आणि कोण ही सर्वनाम म्हणून येतात. किती, कसा, कशी, कसे, कशा, कुठे, केव्हा, का, कितीदा विशेषण आणि क्रिया विशेषण म्हणून ही प्रश्नार्थक शब्द काम करतात, आणि काय आणि कोण ही प्रश्नार्थक सर्वनाम म्हणून काम करतात. राहील लक्षात. अनिश्चित सर्वनाम. इंग्लिशमध्ये म्हटलं आपण त्याला इनडेफिनेट प्रॉनाउन. ज्यावेळेस कुठल्याही वस्तू किंवा व्यक्तीचा उल्लेख हा निश्चितपणे होत नसेल तर त्याला आपण अनिश्चित सर्वनाम म्हणतो. कोणी कोणास चिडू नये. कोण आणि काय ही सर्वनामे विचारण्यासाठी न येता, ऑफकोर्स ही सर्वनामे प्रश्न विचारण्यासाठी नाही येत आहे. ही प्रश्न विचारण्यासाठी येत नाही आहेत, म्हणजे याचा अर्थ यात प्रश्नचिन्ह नसणार आहे. पण कोण आणि कायचा वापर आपण अनिश्चित सर्वनाम म्हणून करतो, कारण की इथे व्यक्ती किंवा वस्तूचा निश्चितपणे उल्लेख होत नाही. ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही, म्हणून त्यांना अनिश्चित सर्वनाम म्हटलंय.
बरोबर आहे, किंवा त्यांना सामान्य सर्वनाम पण म्हटलं जातं. उदाहरणावरून लक्षात येईल बघा. कोणी कोणास चिडवू नये. जे इंग्लिशमध्ये आपण जे म्हणतो ना, वन शुड नॉट टीज, तो वन या अर्थाने, वन नो वन, अगदी तोच इथे मराठीमध्ये आहे कोणी काय या अर्थाने. उदाहरण बघा. कोण काय बोलले ते नीट ऐकावे. कोण पण आलाय आणि काय बोललाय. त्या वाड्यात काय गुपित आहे हे मला माहीत नाही. त्या वाड्यात काय गुपित आहे हे मला माहीत नाही. त्या वाड्यात, हे वाक्य डबल आलेलं आहे. मंत्र्याच्या शिपायाला काय माहीत नसते. सगळंच माहीत असतं. मंत्र्याच्या शिपायाला काय माहीत नसते. तुझ्यासाठी काय पण, निश्चित ज्यावेळेस काही बोलता येत नाही ना, त्यावेळेस तुझ्यासाठी काय पण. समर्थलेच्या बाबा नेमकं काय ते सांग, असं अनिश्चित काही बोलू नको. तुझ्यासाठी काय पण. आत्मवाचक सर्वनाम, आत्मवाचक स्वतः या अर्थाने ज्यावेळेस आपण सर्वनाम वापरतो त्यावेळेस त्याला आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. आत्मवाचक सर्वनाम म्हणजे आपण या सर्वनामाचा अर्थ स्वतः असा होतो. आपणचा अर्थ काय होतो? स्वतः. स्वतः अर्थाने वापरलं तर ते आत्मवाचक. मी स्वतः त्याला भेटलो. मी स्वतः त्याला भेटलो. तो आपणहून माझ्याकडे आला. म्हणजे आपण तो स्वतःहून माझ्याकडे आला. तो आपणहून माझ्याकडे आला. जे जिथेही स्वतः असा अर्थ निघतो त्यावेळेस समजायचं ते आत्मवाचक सर्वनाम आहे. हा, याला इंग्लिशमध्ये एम्फॅटिक प्रोनाउन म्हटलं तर आपण. याला म्हटलं तर एम्फॅटिक प्रोनाउन. म्हणजे आय मायसेल्फ टोल्ड यू, म्हणजे मी स्वतः तुला सांगितलंय, त्याच अर्थाने हा आत्मवाचक सर्वनाम आहे. तू स्वतः तिच्याशी बोलशील का? म्हणजे यू युअरसेल्फ, विल यू युअरसेल्फ टॉक. तू स्वतः तिच्याशी बोलशील का? म्हणजे अगदी ओळखायला सोपं आहे. हा जे काही आपण प्रथम, द्वितीय, तृतीय पुरुषवाचक सर्वनामाला जोडून तो आलेला आहे. पुरुषवाचक सर्वनामाला जोडून येणारा आपण आणि स्वतः हा आत्मवाचक सर्वनामाचं काम करतो. तू स्वतः तिच्याशी बोलशील का? मी आपणहून कबूल करतो. मी आपणहून कबूल करतो. पुरुषवाचक सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनामातला फरक मगाशीच मी तुम्हाला बोललो. वाक्याच्या आरंभी येऊ शकतात ते पुरुषवाचक. वाक्याच्या आरंभी येऊ शकतात. हे वाक्याच्या आरंभी येत नाहीत. हे सर्वनामाला जोडून येतात. अर्थ आम्ही आणि तुम्ही होतो. अर्थ स्वतः असा होतो. आपण आणि स्वतः, स्वतःचा अर्थ होतो. आपण मला मदत कराल का? म्हणजे तुम्ही मला मदत कराल का? तू मला मदत करशील का या अर्थाने. आपण मला मदत कराल का म्हणजे तुम्ही अर्थाने आपण आलेला आहे. आणि इथे बघा तो जोडून आलाय. तो आपणहून सॉरी म्हटला म्हणजे तो स्वतःहून सॉरी म्हटला. आपण माघार घेणार नाही म्हणजे आम्ही माघार घेणार नाही. ती आपणहून माझ्याशी बोलली म्हणजे ती स्वतःहून माझ्याशी बोलली. म्हणजे अगदी सोपं आहे. हे वाक्याच्या आरंभी आलेले आहेत आणि हे सर्वनामाला जोडून आलेली आहेत. हा फरक आहे पुरुषवाचक सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनामामध्ये. सर्वनामाचा लिंग विचार, का की नामाचेच लिंग सर्वनामाला प्राप्त होते. तरी मराठीमध्ये एकूण मूळ सर्वनामं किती आहेत? मराठीत मूळ सर्वनामे आहेत 9. मूळ सर्वनामे किती आहेत? 9 आहेत. कोणती तीही सांगतो. मराठीत मूळ 9 सर्वनामे आहेत. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण आणि स्वतः ही 9 मूळ सर्वनामे आहेत. यात लिंगानुसार बदलणारी किती आहेत? यात लिंगानुसार बदलणारी आहेत 3. लिंगानुसार बदलणारी सर्वनामे 3. लिंगानुसार बदलणारी सर्वनामे 3. कोणती? तो, तो, ती, ते. हा, हा, ही, हे. अफकोर्स पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी लिंगानुसार बदलणारे. आणि तिसरा आहे जो. जो, जी आणि जे. म्हणजे तो, हा आणि जो हे 3 सर्वनाम लिंगानुसार बदलणारी आहेत. आणि वचनानुसार बदलणारी पण बघूया. सर्वनामाचा वचन विचार ज्यावेळेस आपण करतो, वचनानुसार बदलणारी 5. वचन भेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे एकूण 5 आहेत. कोणती? मी, अनेक वचन, आम्ही. एक वचन, अनेक वचन. मी, आम्ही. तू, तुम्ही. तो, ती, ते अनेक वचन केलं आपण. ते, त्या आणि ती. म्हणजे इथे तो हा एकटा आपण गृहीत धरतोय. हा, ही, हे. हे, ह्या आणि ही. आणि शेवटचा जो, जी आणि जे. म्हणजे जे, ज्या आणि
जी. म्हणजे लिंगभेदाप्रमाणे बदलणारी 3 आणि वचनभेदाप्रमाणे बदलणारी 5 आणि एकूण सर्वनामे मूळ जी आहेत ती आपण वापरतो 9 आणि एकूण उपप्रकार आपण केलीत 6. हा झाला सर्वनामाचा सर्व विचार. अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. लेक्चर आवडत असल्यास लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आपल्यासोबत त्यांचाही फायदा होऊ द्या आणि आपल्या चॅनलचाही फायदा होऊ द्या. पुन्हा भेटूया दुसऱ्या टॉपिकसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू.